उन्हाळा सुरू झाला, मात्र मी गुळ आंबाच बनवला नाही यावर्षी. तर पण चला, तर मग आता रेसिपीला सुरुवात करू. मस्तपैकी आंबे आणलेले होते रात्री आमच्या इथे कैऱ्या, तर त्या थोड्याशा आंबट होत्या, त्यामुळं म्हणले चला गुळ आंबा बनवूया. तर इथं मी गूळ घेतलेला आहे वाटी भरून, आणि आंबे स्वच्छ धुवून पुसून वगैरे त्याची साल काढलेली आहे. आता कैरी अशा प्रकारे किसून घ्यायची छानपैकी. कट करून किसून घ्यायची, लगेच होईल. मी नंतरून कट करून घेतलेलं आहे कैरी. अशा प्रकारे मी सर्व कैरी किसून घेतलेली आहे आता दोन्ही आंब्याची. खूप छान होतो बरं का हे गूळ आंबा, मला तर खूप आवडतो. मी दरवर्षी करत असते. खूप आवडतं आमच्यात, आम्ही दोघं पण खातो. मुलं नाही खात पण मी खाते. आंबट गोड असा खूप छान होतो. किसून झालेला आहे बघा. मी पॅनमध्ये तूप टाकलेलं, वाटी भरून असा किस झालेला आहे आंब्याचा. त्या प्रकारे आपल्याला गूळ पण घ्यायचा आहे. म्हणजे वाटीभर किस झाला तर वाटीभर गूळ पण घ्यायचं. वाटीला कमीच घेतलेला आहे मी गूळ. छानपैकी तुपामध्ये असं हलवून घ्यायचं अगोदर, नंतर असं हलवून झालं छान की गूळ टाकून द्यायचा. छानपैकी मिक्स करून घ्यायचं. खूप छान होतं. माझी रेसिपी बघून नक्की घरी ट्राय करा तुम्ही. मला तर खूप आवडतं बघा. मी दरवर्षी बनवत असते अशा प्रकारे. थोडंसं पाणी सुटलेले मिक्स केल्याच्या नंतर थोडंसं आटत गेलं पाणी की मग झाला म्हणून असं समजायचं. आपण सारखं हलवत एकदम कमी गॅसवर हे करायचं. थोड्या थोड्या वेळाने हलवत घ्यायचं, असं हलवून घ्यायचं छान, म्हणजे चिटकणार नाही ना खाली. अशा प्रकारे बघा थोडं थोडं असं घट्ट होत जाते. आता झालेलं आहे आता आपलं घट्ट मस्तपैकी. झाकण ठेवून कधीच अजिबात शिजून घ्यायचं नाही. त्याचं घाम आलेलं पाणी त्यात पडतं आणि गुळ आंबा जास्त दिवस टिकत नाही. तर माझा गुळ आंबा रेडी झालेला आहे. कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. जे कोणी नवीन असेल प्लीज सबस्क्राईब करा.